कुदळवाडी अतिक्रमण प्रकरण नेमकं काय आहे? कुदळवाडी चिखली हा पुण्यातल्या पिंपरी चिंचवड, भोसरी, चाकण, तळेगाव या झपाट्याने विकसित होणाऱ्या पट्ट्यातला एक महत्त्वाचा भाग आहे। या भागातल्या सुमारे 800 एकर जमिनीवर भंगार व्यावसायिकांचे गोडाऊन, पत्राशेड, गोदामं, दुकानं आणि कारखाने उभे राहिलेले आहेत। मात्र हा सगळा डोलारा उभा राहिला आहे तो अनधिकृतपणे। हा सगळा भाग खरं तर नागरिकांच्या सुविधांसाठी आरक्षित असलेल्या आणि नियोजित विकास कामांसाठी असलेल्या भूखंडावर उभा राहिलेला आहे। बरं, जमिनीचा हा पट्टा थोडा नाहीये, तर तब्बल 800 एकराचा आहे अशी माहिती मिळते। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला सर्वोच्च न्यायालयाने ही सगळी अतिक्रमणं हटवण्याचा आदेश दिले आहेत आणि त्यानुसारच महानगरपालिकेने कारवाईला सुरुवात केलेली आहे। महानगरपालिकेने ही अतिक्रमण हटवण्यासाठी इथल्या अतिक्रमणधारकांना नोटीस बजावली होती। मात्र इथल्या व्यावसायिकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। ही याचिका उच्च न्यायालयाकडून फेटाळण्यात आली। व्यावसायिकांना आम्ही स्थानिक संस्थांना कर देतो, त्यामुळे आमची बांधकामं कायदेशीर आहेत असा युक्तिवाद केला खरा, पण उच्च न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरला नाही आणि बांधकामं पाडण्याचे आदेश दिले। महानगरपालिकेने कारवाईला सुरुवात करताच लगेचच महानगरपालिकेवर टीका व्हायला सुरुवात झाली। या कारवाईमुळे कसे लाखो लोकांचं नुकसान होतंय, कसे हजारो तरुण बेरोजगार होत आहेत, उद्योजकांसाठी हे वातावरण ठीक नाही असा अपप्रचार सुरू झालेला आहे। मात्र सोशल मीडियाच्या काळात कोणत्याही अपप्रचाराला बळी पडण्याआधी या प्रकरणाची वास्तव आणि न्यायिक बाजू आपण समजून घ्यायला हवी। प्रदूषण आणि आगीच्या घटना, नागरी सोयी सुविधांवर ताण। या अतिक्रमणांमुळे या भागात वारंवार आग लागण्याच्या घटना घडलेल्या आहेत। दिनांक 8 डिसेंबर 2024 रोजी तळवड्यामध्ये गतवर्षी भीषण आगीची घटना घडली, त्याच्यामध्ये 6 लोकांचा मृत्यू झाला। राज्यभरामध्ये या घटनेची चर्चाही सुरू झाली। त्यावेळी हा प्रश्न विधानसभेत मांडण्यात आला होता आणि त्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेतली होती आणि कारवाईचे आश्वासन दिलं होतं। त्यानंतर काही दिवसांमध्येच अतिक्रमण कारवाईसाठी महानगरपालिका प्रशासनाने नोटिसा बजावल्या। या भागातून जे काही सांडपाणी, दूषित पाणी निघते ते थेट इंद्रायणी नदीत सोडले जाते, त्यावर कोणतीही प्रक्रिया केली जात नाही। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने इथल्या बेकायदेशीर व्यावसायिकांना वारंवार नोटिसा पाठवूनही त्याच्यावर काही कारवाई केली जात नव्हती। या भागाला महापालिकेत समाविष्ट होऊन 30 वर्ष होत आली, मात्र अद्याप चिखली कुदळवाडीतील आरक्षित जागांचा विकास, डीपी रस्ते प्रलंबित आहेत। वाहतूक कोंडी आणि सोसायटी धारकांना होणारा त्रास हा विषय सुद्धा इथला महत्त्वाचा ठरतोय। चिखली कुदळवाडीची ओळख आता भंगार हब अशी झालेली आहे। अनधिकृत बांधकाम आणि बेकायदा भंगार दुकानांमुळे पायाभूत सोयी सुविधांवर ताण येतोय। वीज चोरी, टॅक्स बुडवणे, पाणी चोरी या प्रकारांना खतपाणी मिळते। बेकायदेशीर कृत्य आणि नागरिकांची सुरक्षितता। विधानसभा निवडणुकीच्या आधीपासूनच वाहतूक कोंडी, नदी प्रदूषण, बेकायदा भंगार दुकाने आणि या भागात सुरू असलेल्या बेकायदेशीर कृत्यांबाबत प्रशासनावर प्रचंड आरोप करण्यात आले होते। यामुळे इथल्या राजकीय नेत्यांची सुद्धा चांगलीच कोंडी विरोधकांकडून करण्यात आली होती। याच भागातून आतापर्यंत अनेक वेळा बांगलादेशी आणि रोहिंग्या निर्वासितांना अटक करण्यात आलेली। राज्यभरातल्या गुन्हेगारांसाठी हा भाग म्हणजे गुन्हे करून लपण्यासाठीची हक्काची जागा बनली होती। त्यामुळे या भागातल्या नागरिकांसह देशाच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झालेला आहे। स्थानिक नागरिकांनी अनेकदा याबद्दल तक्रारी नोंदवल्या होत्या, पण अनधिकृत बांधकाम चालकांच्या दमदाटीपुढे स्थानिक नागरिकांची गळचेपी सुरूच होती। कारवाईला विरोध, बेकायदेशीर जमावाचे दडपण। कुदळवाडी चिखली परिसरातून अतिक्रमण हटवण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये। याआधी सुद्धा प्रशासनाने वेळोवेळी कारवाई करण्याचे प्रयत्न केले आहेत। अनधिकृत बांधकामे आणि बेकायदेशीर भंगार दुकानांना नोटीसही बजावलेल्या होत्या। मात्र महानगरपालिका प्रशासनाने रस्ता रुंदीकरणात अडथळा आणणारे अतिक्रमण आणि विकास आराखड्यातील आरक्षणावर झालेले अतिक्रमण निष्कासित करण्याबाबत कारवाई करण्याचे प्रयत्नही केले, तेव्हा मात्र अनधिकृत जमाव जमवून दडपण आणून या कारवाया बंद पाडण्यात आल्या होत्या। 1997 पासून म्हणजे चिखली कुदळवाडी परिसर महानगरपालिका हद्दीत समाविष्ट झाला, त्यापूर्वीपासून भंगार व्यावसायिकांनी या भागात दुकाने उभारलेली आहेत। प्रक्षोभक विधाने आणि धार्मिक वळण। या अतिक्रमणांना काही विशिष्ट समाजाच्या व्यक्तींकडून धार्मिक रूप देण्याचाही प्रयत्न करण्यात आला। तसेच ही कारवाई कशी एका ठराविक समाजाच्या विरोधात आहे असेही दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला। धर्माचा आणि समाजाचा मुद्दा आल्यामुळे पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासनाला नमतं घ्यावं लागलं होतं। मालमत्ता धारकांनी या कारवाई विरोधात कोर्टाचं दार ठोठावलं, पण कोर्टाने मालमत्ता धारकांच्या याचिका फेटाळल्या आणि उलट महानगरपालिकेला सरसकट कारवाई का करत नाही असा सवाल केला। या न्यायालयाच्या आदेशामुळे महानगरपालिका, पोलीस प्रशासन यांना बळ मिळालं आणि मोठ्या बंदोबस्तामध्ये ही कारवाई सुरू झाली। मालमत्ता धारकांना पुरेसा वेळ मिळाला होता का? मालमत्ता धारकांना अतिक्रमण काढून घेण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आला, मात्र अतिक्रमण काढून न घेता प्रशासनावर दबाव निर्माण करण्याची भूमिका काही समाजाने घेतली। सोशल मीडियावर चुकीच्या पद्धतीने या प्रकरणाला धार्मिक रंग देण्यात आला। प्रशासनाच्या माहितीनुसार इथल्या मालमत्ता धारकांना 45 दिवसांचा अवधी देण्यात आला होता। डिसेंबर 2024 मध्ये सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात निकाल देताना स्पष्ट केलं होतं की बांधकाम किती जुनं आहे किंवा मालमत्ता धारक किती टॅक्स भरतात या गोष्टींचा फरक पडत नाही। जे बांधकाम बेकायदेशीर आहे ते बेकायदेशीर आहे आणि त्यावर कारवाई झालीच पाहिजे। मालमत्ता धारकांचे नुकसान टाळता आले असते का?
गेल्या 25 ते 30 वर्षांमध्ये या बेकायदा भंगार दुकानांना आणि अतिक्रमणाला प्रतिबंध केला असता तर आज या कारवाईला सामोरे जावे लागले नसते। कारवाई सुरू झाल्यानंतर सोशल मीडियावर चुकीच्या पद्धतीने कारवाईला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करण्यात आला। वास्तविक पाहता अतिक्रमण कारवाई शहरातील सर्वच भागांमध्ये प्रशासन करताना दिसते। गेल्या काही दिवसात वाकड येथील दत्त मंदिर रोड परिसरात मोठी अतिक्रमण कारवाई करण्यात आली होती। या कारवाईमुळे काही स्थानिक गोरगरिबांचा रोजगार हिणावला गेला। ही वस्तुस्थिती असली तरी या भागात उत्तर प्रदेश आणि बिहार इथल्या तरुणांचा भरणा जास्त होता हे सुद्धा नाकारता येत नाही। शहराच्या भविष्याचा विचार करता बेकायदेशीर भंगार दुकानं आणि चुकीच्या कामांना आळा घालणं अनिवार्य आहे, ही बाब लक्षात घेतलीच पाहिजे। इंद्रायणी नदीचं प्रदूषण टाळायचं असेल, नागरिकांची सुरक्षितता जपायची असेल, रोहिंग्या आणि बांगलादेशींना थारा द्यायचं नसेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शहराचं हित बघायचं असेल तर अशा कारवायांना पर्याय नाहीच आहे। तुम्हाला काय वाटतं, या कारवाईबद्दल प्रशासनाने योग्य पाऊल उचललंय का? याबाबत कमेंट बॉक्समध्ये जरूर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा आणि बघत रहा द पॉलिटिक्स।